एक मोठी बातमी मुंबईतनं समोर येतेय। बांद्रा कोर्टामध्ये बॉम्ब असल्याचा मेल आलेला होता आणि मेल मिळताच संपूर्ण कोर्ट हे रिकामं करण्यात आलं आणि तपासणी करण्यात आली। माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे कोर्टामध्ये दाखल झाले। अशा स्वरूपाची धमकी ही अगदी काही वेळापूर्वी नागपूरमध्ये सुद्धा देण्यात आलेली होती। नागपूरमधल्या कोर्टातही बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आलेला होता। धमकी मिळाल्यानंतर लागली सुरक्षा पथकांनी न्यायालयाच्या आवारामध्ये धाव घेतली आणि कसून तपासणी केली आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय सध्याचे अपडेट्स? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की मुंबईमध्ये आज एक धक्कादायक मेसेज खरं तर मेल आला आहे, धमकी आली आहे मेलद्वारे। तो मेल कोणाकोणाला गेला आहे तर मुंबईचं उच्च न्यायालय, बँड्रा कोर्ट, किला कोर्ट आणि अंधेरी कोर्ट हे जे 4 कोर्ट आहेत तिथे बॉम्बस्फोट असल्याच्या धमकीचा मेल या सर्व कोर्टांना गेला आणि त्यानंतर तात्काळ हे जे कोर्ट आहेत ते रिकामे करण्यात आले आहेत आणि खरं तर कामकाज देखील थांबवण्यात आलं आहे। हा मेल एका अज्ञात व्यक्तीकडून आला आहे, त्याचा तपास आता पोलीस घेत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर मग या देखील आधी अनेक वेळेला 2 ते 3 वेळेला कोर्टला बॉम्ब उडवण्याची धमकी आली होती आणि आपण जर मग पाहिलं तर मग एक वकील देखील इथे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, नेमका काय मेल आला होता तुम्हाला आतमध्ये आणि काय सांगितले? नाही, काही माहिती नाही, काय मेल आला तर माहिती नाही। फक्त मीटिंग होणार आहे जस्टिस साहेबांसोबत एवढंच माहिती आहे, परंतु काय मेल आला काय माहिती नाही। बाहेर जायचं सांगितलं सर्वांना, ते माहिती नाही की काय मेल आला। पूर्ण कोर्ट रिकामं केलं गेलं? हो, सर्व कोर्ट रिकामं झालेलं आहे। सर्व लोक, वकील लोक, स्टॉप सर्व बाहेर आलेला आहे। आता परत कामकाज कधी सुरू होईल, काही सांगितलंय का? 3च्या नंतर होऊ शकतो। अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की हे एक वकील होते जे आत कार्यरत आहेत आणि 3च्या नंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू होईल असं त्यांनी सांगितलं आहे। मात्र नेमकं मेलमध्ये काय होतं हे आम्हाला सांगितलं गेलं नाही, परंतु आम्हाला ही जी इमारत आहे मुंबई हायकोर्टाची, मुंबई उच्च न्यायालयाची, ती रिकामी करायला सांगितली होती आणि आपण इथे पाहतोय की सर्व जे वकील आहेत ते देखील बाहेर आलेले आहेत आणि कामकाज थांबवलं गेलं आहे। जे बॉम्ब शोध पथक आहे ते देखील शोध घेत आहेत। हा मेल एका अज्ञाताकडून आलेला आहे। बँड्रा कोर्ट, अंधेरी कोर्ट, किला कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालय असं 4 कोर्टांना हे जे धमकीचे मेल आहेत ते गेलेले आहेत आणि पोलीस आता अधिक तपास करत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नागपूरमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे मेल आले आणि त्यानंतर मुंबईमधल्या 4 ठिकाणी हे मेल आलेले आहेत आणि आता सध्या तपासणी सुरू झालेली आहे।